नमस्कार, मी भीमराव काळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे तिथं काय उणे। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये राज्यातली, विविध राज्यातली तसेच देशातली, इतर देशातली मुलं शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात। पुणे हे सुसंस्कृत असं समजले जातं। ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण असो, हे सगळेजण पुण्याचा आदर करतात। परंतु गेल्या काही दशकामध्ये पुणे हे मुंबई पाठोपाठ दुसरं शहर मानलं जातं आणि पुणे मुंबई सारखं अस्तव्यस्त वाढत गेलेलं आहे। जागा, जमिनी, खरेदी विक्री ह्याच्या वर्चस्व वादातून भाईगिरी वाढत गेलेली आहे। एकेकाळी पुणे या ठिकाणाहून, पुण्याच्या नानापेठ या ठिकाणाहून जे गुन्हेगारीकरण सुरू होतं त्या गुन्हेगारीचा अस्त कधी होईल, गुंडांच्या टोळ्या, जमिनी बळकवणे, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे, अशा प्रकारचे कारनामे या पुण्यातून सुरू झालेले आहेत। याला राजकारण जबाबदार आहेत, काही तर कोण जबाबदार, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, देशामध्ये पुण्याचं नाव आहे, म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी जरी नागपूर असली तरी पुण्यामधून सर्व काही कारभार हा पुण्यामधून चालतो। तसंच नागपूरपेक्षा मोठं शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण झालेली आहे। पुण्याच्या मध्यभागापासून ते 30 किलोमीटर पर्यंत पुणे हे एका बाजूला, 30 किलोमीटर इकडे, म्हणजे जवळपास 50 ते 60 किलोमीटरचं शहर हे पुणे आता झालेलं आहे। मुंबईच्या पाठोपाठ सर्वात मोठं शहर म्हणून पुण्याचा नंबर लागतो। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं। तसंच देशातली, विदेशातली अनेक मुलं हे शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी शिकायला येतात। जसं आमचं भारतीय विद्यापीठ प्रसिद्ध आहे, तसंच पुण्याचं जंक्शन पुणे रेल्वे स्टेशन प्रसिद्ध आहे। तसंच काही पुण्यामध्ये अनेक ठिकाणं अशी प्रसिद्ध आहेत। पूर्वीचं जे पुणे होतं कुठंतरी शांत झालं होतं। 1970-75च्या दशकामध्ये जे गुन्हेगारी टोळ्यांचं वर्चस्व वादातून जे वाद निर्माण झाला होता तो पुढे जाऊन कुठंतरी शांत झाला होता। परंतु आता त्या गुन्हेगारी टोळ्यांचा पुन्हा उदय होतोय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय। आता बघा, पुण्यामध्ये प्रामुख्याने 2 टोळ्या होत्या, आंदेकर गँग आणि माळवदकर गँग। दुसरी गँग तळेगावची जी समजली जायची, चंदा टकले, सुरेश टकले। आणि या सगळ्या गँगचा पुण्यातून, म्हणजे पुण्यामध्ये जेवढ्या गँग वास्तव्यास होत्या त्या सगळ्या गँगचा कारभार हा नाना पेठेतूनच चालायचा। म्हणजे सगळे जे गुन्हेगारीकरण, गुन्हे जे वाढले किंवा गुंड जे मोठमोठेले झाले, हे सगळे नाना पेठेतूनच उदयास आले आणि नाना पेठेतूनच त्यांचा कार्यभार चालायचा। त्या काळामध्ये आंदेकर गँग आणि माळवदकर गँग, म्हणजे पूर्वी आंदेकर गँग ही एकच गँग होती, त्यातून फुटून प्रमोदकर गँग अशी निर्माण झाली होती, प्रमोद माळवदकर गँग अशी निर्माण झाली होती। परंतु माळवदकरचा पोलीस एन्काउंटर मध्ये मर्डर झाल्यानंतर त्या गँगची सूत्र पुढे कोणाकडेही गेली नाहीत, ती गँग तशीच राहिली। परंतु आंदेकर गँग ही पुन्हा उदयास आली। त्यानंतर बघा, अंतर्गत वादानं आणि काही गोष्टीनं, म्हणजे बंडू आंदेकर असतील, वत्सलबाई आंदेकर असतील, हे सगळे काही गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये गेले। त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये पुण्याचं गुन्हेगारीकरण थोडं थांबलं होतं, परंतु ते पुन्हा उदयास येताना आपल्याला दिसतंय। राजकारणामध्ये सक्रिय झालेले काही लोक, म्हणजे गुन्हेगारीकरण करणारे काही जण पुन्हा राजकारणामध्ये येतात आणि राजकारणामध्ये येऊन ते निवडून येऊन पुढाऱ्याच्या मागं पुढं फिरत असतात। आपण हे नेहमी पाहिलेलं आहे। आता पुण्यामध्ये मारणे गँग असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गँग असतील, असा 5-6 गँगने मोठा दबदबा निर्माण केलेला आहे। त्यातच आंदेकर गँग आणि माळवदकर गँग ही मात्र सहजासहजी माणसाच्या परिचयात आहे। सहजासहजी माणसाच्या तोंडी आंदेकर गँग आणि माळवदकर गँगचं नाव येतं। त्यातच आता बघा, आंदेकर गँग पाठीमागच्या काळामध्ये पाहिला असेल आपण, म्हणजे साधारण
गेल्या वर्षी म्हणजे पुण्याचे माजी नगरसेवक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक त्यांचा 1 सप्टेंबर रोजी म्हणजेच बरोबर गेल्या वर्षी खून झाला होता, गोळ्या घालून हत्या. म्हणजे अंतर्गत ही हत्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्याच घरगुती ह्याच्यातून झाली होती. आता वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार झाला, तसंच कोयत्याने त्यांच्यावरती वार करण्यात आला होता. आता या प्रकरणी बघा, सोमनाथ गायकवाड, अनिरुद्ध दुधभाते आणि वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर आणि जयंत कोमकर आणि गणेश कोमकर म्हणजे वनराज आंदेकर यांच्या बहिणी प्रॉपर्टीच्या वादातून त्यांनी वनराज आंदेकर यांची हत्या केली आणि त्या प्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली. आता हा वाद बाहेरचा कोणाचा नसून घरातली घरात अंतर्गत हा वाद आणि तो अगदी खुनापर्यंत जाऊन ठेपलेला आहे. आता प्रॉपर्टी, संपत्ती, गाडी, घोडा, बंगले, जमिनी याचा वाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून आलेला आहे की संपत्तीच्या वादातून कोण कोणाची हत्या करेल, कोण कोणाचा खून करेल याची काहीही शक्यता नाही. कुणी कोणाचा संपत्तीच्या वादातून खून करतंय हे आपल्याला काही कारणांमुळे दिसून येते. आता वनराज आंदेकर यांची जी हत्या झाली, या हत्येचा म्हणजे खुनाचा बदला घ्यायचा, तो कसा घ्यायचा, कशा पद्धतीने घ्यायचा आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिला असेल. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट जो रचलेला होता तो पाठीमागच्या काळामध्ये पोलिसांनी उघड केला होता. आंबेगाव पठार परिसरातला सोमनाथ गायकवाड आणि अनिरुद्ध दुधभाते ज्या ठिकाणी राहिला आहेत त्याच्या जवळपास बघा, आंदेकर टोळीतून गायकवाड आणि दुधभाते यांच्या निकटवर्तीय म्हणजे हे दोघं जे आहेत हे वनराज आंदेकर हत्येशी संबंधित आहेत. आता ह्यांच्या जवळची जी लोक आहेत त्या लोकांना टार्गेट करण्यात आलं. आता या प्रकरणी म्हणजे कृष्णा आंदेकर, पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलेला असेल की कृष्णा आंदेकर याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता खुनाचा कट रचने म्हणून. कृष्णा आंदेकर सहित इतर जे काही 2-4 त्याच्या सोबत असतील त्या सर्वांवरती गुन्हा दाखल झाला होता की खुनाचा कट रचने. परंतु आता तो जरी गुन्हा दाखल झाला होता त्याला 1-4-5 महिने झाले असतील, परंतु आता त्या जो खून घडला वनराज आंदेकर यांचा त्या खुनाचा बदला घ्यायचा असं एकंदरीत या सगळ्या गुन्हेगारांनी शपथ घेतल्याने एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय की वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला काही करून कसाही घ्यायचा आणि त्या दृष्टीनं बघा या सगळ्या हालचाली सुरू होत्या. आता गुन्हेगारीकरण, गुंडगिरी, भाईगिरी हे आपण पाहतो, हे सर्रास 18, 20, 22 वर्षांच्या मुलामध्ये हे प्रमाण जास्त आपल्याला दिसतं. आता या खुनाचा बदला घ्यायचा तर कसा घ्यायचा, आता हा 2 टोळ्यांमधले उडालेला भडका आहे. आता गणेश म्हणजे गणपतीची मिरवणूक आहे, गणेश विसर्जनाची मिरवणूक आहे आणि त्याच्या नेमका 1 दिवस अगोदर हा सगळा प्रकार घडलेला आहे म्हणजे खून सत्र सुरू झालेलं आहे. आता या खुनामध्ये ज्याचा खून झाला बघा, वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातला गणेश कोमकर हा जेलमध्ये आहे आणि त्याचाच मुलगा गोविंद कोमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे नानापेठ एरियामध्येच बघा या ठिकाणी गोळ्या घालून खून करण्यात आला, त्याची हत्या करण्यात आली. म्हणजे हा खून नानापेठेची जी
एक हमाल तालीम आहे. हमाल तालीम म्हणून एक तालमीचं ठिकाण आहे, तिथं हे केलं जातं. त्या तालमीजवळच्या एका इमारतीच्या पार्किंग मध्ये गोविंद याच्यावरती पिस्तुलातून 4 गोळ्या झाडण्यात आल्या आणि तो त्याचा जागीच मृत्यू झाला. आता या वर्चस्ववादाच्या लढाईतून बघा 1 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज अंदेकर याची हत्या झाली होती. म्हणजे या गोष्टीला फार दिवस नाहीत, म्हणजे बदला एखाद्या गोष्टीचा, म्हणजे आता हे कृष्ण अंदेकर आणि त्याची टोळी आहे पूर्ण ही, म्हणजे ज्या टोळ्या गुन्हेगारी टोळ्या ज्या म्हणतो आपण, त्या अजूनपर्यंत सक्रिय आहेत. आता त्या पूर्वीच्या काळात बघा शिवसेनेचं 1995ला शिवसेना भाजपचं सरकार आलं. या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि त्या काळात त्यांनी अनेक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला. तेव्हापासून गुन्हेगारी टोळ्यांचं वर्चस्व हे मोडीत निघालं होतं. गुन्हेगारी टोळ्या ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय नव्हत्या, परंतु आता पुन्हा म्हणजे 2005 सालापासनं किंवा 9 सालापासनं म्हणा, पुन्हा या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. आणि एका व्यक्तीवरती, म्हणजे जर आपण महाराष्ट्राचं जर गणित पाहिलं, देशाचं तर जाऊ द्या मरू द्या, पूर्वी कुठंतरी एखादा गुन्हेगार होता आणि त्याच्यावरती 2-4 केसेस असायच्या. अशा गुन्हेगारांचा सुद्धा एन्काउंटर करण्यात आला. आज जर एन्काउंटर करायचा म्हणलं अर्ध गाव मारावं लागल. म्हणजे ग्रामीण भागाच्या भाषेत जर आपण सांगितलं गेलं की समजा बाबा एखादं गाव 500 लोक वस्तीचं गाव आहे, तर तिथं 100 पेक्षा जास्त लोकांवरती 30-40 गुन्हे आहेत. म्हणजे हे जे प्रमाण आहे हे शहरापर्यंत आहे. म्हणजे एका गुन्हेगारावरती 40 गुन्हे, 50 गुन्हे, 60 गुन्हे, 100 गुन्हे, अशा पद्धतीची ही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि या गोष्टीला पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे आणि त्याहून सगळ्यात जास्त जबाबदार म्हणजे पुढारी. या राजकीय लोकांनी गुन्हेगारीकरण एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. पुणे असू द्या किंवा पूर्ण राज्यामध्ये असू द्या, तुम्ही जिकडं जाईल तिकडं तुम्हाला गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय. आता कालचंच उदाहरण बघा, करमाळ्याची DYSP आहे, ती IPS अधिकारी आहे. पहिली पोस्ट असल्यामुळे DYSP त्यांना मिळालेली आहे. IPS अधिकाऱ्याला राज्याचा उपमुख्यमंत्री फोन करून सांगतोय की त्या लोकांवर कारवाई करू नका. म्हणजे जे लोक बेकायदेशीर म्हणून उचलून नेणारे लोक, म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रभर सगळीकडं कारवाई करायला गेला अधिकारी की त्याचा हात बांधलेत, पाय बांधलेत, मग अधिकारी वळवळ करत नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी अधिकारी हुजुरीगिरी करतायत आणि राजकारणाचं सगळं गुन्हेगारीकरण झाले. आणि त्यामुळं अशा प्रकारे घटना ह्या वारंवार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडतायत. त्यातच पुणे हे सुसंस्कृत असलेलं पुणे कशा पद्धतीने गुन्हेगारी टोळ्यांचं केंद्रबिंदू बनलंय हे आपल्याला अशा काही गोष्टींमधून दिसते. आता नानापेठमध्ये जो टोळी युद्धातून म्हणजे जो भडका उडालाय, आता हा भडका कुठपर्यंत जाऊन पोचल हे देखील सांगता येणार नाही. आता तर सध्या तरी या गोविंद कुमकर, गणेश कुमकरचा मुलाचा म्हणजेच गोविंद कुमकर याचा मात्र गोळ्या घालून खून करण्यात आला. हे मात्र गणेश उत्सवाच्या काळामध्ये टोळ्यांमधला उडालेला भडका हा कुठपर्यंत जाऊन पोचतोय, याची आग कुठपर्यंत जाऊन पोचते, ही आग विझते का नाही हे देखील पाहणं सध्या महत्वाचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे बंडू अंदेकर, वत्सलाबाई अंदेकर आणि त्यानंतर उदयास आलेला प्रमोद माळवदकर, त्यानंतर आता हे वनराज अंदेकर हत्या प्रकरण आणि त्यानंतर कृष्ण अंदेकर. पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की खंडणीचा देखील गुन्हा अंदेकरावरती दाखल झाला होता. म्हणजे असे विविध गुन्हे हे सध्या दाखल झालेले आहेत. आणि या ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत या टोळ्यांच्या वर्चस्ववादाची लढाई ही पुणेकरांना अवघड होऊन बसेल किंवा डोईजड होऊन बसेल.
पोलिसांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव काळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.